पर्यावरणपूरक व पैशांची बचत करणारा ई-ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले। ते ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील देशातील पहिल्या ई-ट्रॅक्टरची नोंदणी करताना बोलत होते। यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, ई-ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ॲटोनेक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे व सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे उपस्थित होते। मंत्री सरनाईक म्हणाले की सन 2030 पर्यंत रस्त्यावरील एकूण वाहनांच्या संख्येमध्ये 20 ते 30% वाहने ही विजेवर चालणारी असावीत, असं शासनाचं धोरण आहे। त्या अनुषंगाने ई-वाहनांना टोलमाफी व खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनानं आखली आहे। याचा फायदा ई-ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे। तसेच स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज देखील ई-ट्रॅक्टर खरेदीसाठी त्यांना उपलब्ध होऊ शकतं। याचबरोबर इतर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये ई-ट्रॅक्टरचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च जवळजवळ शून्य आहे। तसेच वापर करताना लागणाऱ्या विजेचा खर्च डिझेल इंधनांच्या तुलनेत 60 ते 70% कमी होणार आहे। त्यामुळे भविष्यात ई-ट्रॅक्टर शेतकऱ्यांचा किमयागार ठरणार आहे। नवीकरणीय तंत्रज्ञानावर आधारित ऑटोनेक्स या कंपनीने भारतातील पहिला स्वदेशी निर्मित ई-ट्रॅक्टर यशस्वीपणे बाजारात आणला आहे। आज या ट्रॅक्टरचं पहिलं अधिकृत वाहन नोंदणी सोहळा ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडला। शेतकऱ्यांनाच नाही तर कष्टकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे। सर्वसामान्य प्रवासी जे आहे ते इलेक्ट्रिक व्हेकलच्या खूप मागे लागलेले आढळून येत आहे पूर्ण देशामध्ये। आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या हे सरकारनं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची योजना आखलेली। आणि परिवहन मंत्री म्हणून मीच ती योजना सभागृहामध्ये गेल्या अधिवेशनाच्या दरम्यान सांगितलेले आहे। प्रामुख्याने आज जे ट्रॅक्टरचं आपण रजिस्ट्रेशन केलं त्याला 1,50,000चं अनुदान आणि रजिस्ट्रेशन फ्री केलेलं आहे। म्हणजे अशाच पद्धतीने बस असू द्या, ट्रॅक्टर असू द्या, 4 व्हीलर गाड्या असू द्या, प्रत्येक गाड्यांना प्राधान्य देऊन 2030 पर्यंत ह्या राज्यामध्ये किमान 30% तरी गाड्या ह्या इलेक्ट्रिक च्या असल्या पाहिजे अशा मताचं आमचं महायुतीचं सरकार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो। राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करून ह्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनं कशी येतील आणि जुनी जी डिझेलची किंवा इतर जी पेट्रोलची वाहनं आहेत ती पण इलेक्ट्रिक च्या माध्यमातून कसं त्याचं रूपांतर करता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतोय आणि निश्चितपणे त्याला यश प्राप्त होताना दिसतंय। अनेक वेळा इंधनाचे ट्रॅक्टर जे आहेत ते शेतामध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात, मात्र आता शेतकऱ्यांना काय आव्हान असणार आहे? कारण या ठिकाणी सबसिडी कृषी विभागाकडून पण दिली जाणार आहे आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ ही अभिनंदनाची बाब आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची। कारण शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर 1 रुपया सुद्धा व्याज न घेण्याचं धोरण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळानं केलेलं आहे। राज्य शासनाचं अनुदान, व्याज फ्री कर्ज आणि अशा स्वरूपात जर विविध योजना राज्य शासनाच्या इतर माध्यमातून सुद्धा जर शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्या तर निश्चितपणे एक नवीन अध्याय चालू होईल आणि ह्या अध्यायाचं रूपांतर ह्या देशातील 100% वाहनं भविष्यामध्ये हे इलेक्ट्रिकचे असतील। ठाणे असेल, पुणे असेल, इतर शहरामध्ये देखील हे व्हेकलमुळे बघा पूर्ण जगामध्ये जी झपाट्याने वाढलेली लोकसंख्या ज्या ज्या शहरांमध्ये आहे त्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो। फक्त भारत त्याला अपवाद नाही तर जगामध्ये कुठल्याही शहरी भागामध्ये तुम्ही जा, ठाणे असू द्या, पुणे असू द्या, नागपूर असू द्या, नाशिक असू द्या, जी शहरी भाग आहे ती जास्तीत जास्त लोकसंख्या त्या भागामध्ये वाढते तशी लोकांना 4 व्हीलर, 2 व्हीलर, 3 व्हीलर घेण्याची प्रेरणा त्यांना मिळते आणि त्या माध्यमातून ते गाड्या घेतात। परंतु पार्किंगची व्यवस्था कुठेही योग्य प्रकारे नसल्या कारणानं हा वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य प्रवाशांबरोबर इतर लोकांना सुद्धा करावा लागतो। ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात होते आणि ती घोडबंदर रोडला जास्त होते। पण घोडबंदर रोडचं रुंदीकरण या पद्धतीनं शिंदे साहेबांचे मुख्यमंत्री असताना आम्ही सर्व्हिस रोड मर्ज केला तर 6 महिन्यामध्ये ते काम पूर्ण झाल्यानंतर ती वाहतूक कोंडी टळेल असं आमचं 100% आम्हाला खात्री आहे। आणि त्याचबरोबर गायमुख ते फाउंटन पर्यंत आम्ही 30 मीटर असलेला रस्ता 60 मीटर पुढे करतोय। त्यामुळे ती वाहतूक कोंडी जे सातत्याने होत राहते ती कमी होईल। परंतु शेवटी येणाऱ्या वाहनांची संख्या आणि पार्किंगची संख्या याचा समतोल नसल्या कारणाने हे प्रश्न उद्भवतात। त्यामुळे लवकरच
राज्य शासनाच्या माध्यमातून परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी पार्किंग धोरण आणणार आहे। नुकतीच आमच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता आणि त्याचबरोबर संजय सेठी जे आमच्या खात्याचे प्रधान सचिव आणि इतर महापालिकेच्या सगळ्या आयुक्तांची संयुक्त बैठक झाली। 6 महिन्यामध्ये ह्या संदर्भातला अहवाल आम्हाला प्राप्त होईल आणि पुढील वर्षापासून ह्या महाराष्ट्रामध्ये पार्किंग धोरणाची आम्ही अंमलबजावणी करणार आहे आणि महापालिकेचं कर्तव्य असणार आहे की ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांचं जर स्वतःची पार्किंगची व्यवस्था नसेल तर महापालिकेनं त्यांना पार्किंग उपलब्ध करून द्यावं अशा प्रकारचं ते धोरण असेल आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची जी समस्या आहे ती फार मोठ्या प्रमाणात कमी होणार। बघा काय आहे की आतापर्यंत PWDच्या खात्यामध्ये तो रस्ता होता आणि नुकताच काही 1-1.5 महिन्यापूर्वी तो मीरा भाईंदर महापालिकेकडे वर्ग केलेला आहे, परंतु PWD खात्याच्या अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे त्या रस्त्याची काळजी केली आणि 1 वर्षापासून न केल्यामुळे ते खड्डे मोठ्या प्रमाणात झालेले आहे। परंतु ठीक आहे, एक दुसऱ्या खात्यांवर खापर फोडण्यापेक्षा सर्वसामान्य वाहतूकदारांना जो त्रास होतोय तो विचार करून PWD आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने ते खड्डे भरण्याचं काम ताबडतोब हाती घ्यावं अशा सूचना मी PWDच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या, त्यामुळे लवकरात लवकर ती त्यावर उपाययोजना महापालिकेच्या माध्यमातून आणि PWDच्या माध्यमातून केली जाईल। सर आज